मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ म्हणजे जीएसबी सेवा मंडळ बाप्पाच्या सुरेख आणि सुबक मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक इथे येतात। 1954 मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली। गौड सारस्वत ब्राह्मण परंपरेनुसार गणपती बाप्पाची पूजा अर्चा केली जाते। विशेष म्हणजे या मंडळाने यंदा कोट्यवधी रुपयांचा विमाही काढलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ज्या गणपतीची ओळख आहे तो जीएसबी सेवा मंडळाचा गणपती आहे। त्याचं काल इथे विराजमान झालाय आणि भक्तांची रांग आपण एका ठिकाणी पाहू शकता। मोठ्या प्रमाणात जे ते भक्त या ठिकाणी दर्शनाला आलेले जे ती गर्दी आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो। या गणपतीची ओळख म्हणजे या गणपतीला जे ती अख्खं दागिन्यांनी मडवलंय आणि यावर्षी या गणपतीला जे ते विमा काढण्यात येतो तो तेही जे ती वाढ करण्यात आली आहे। या मंगलमूर्तीचे जे दागिने आहेत ते 67 किलो चे दागिने त्यांनी सजवलंय। एवढेच नाही तर जे मंगलमूर्तीचे सिंहासन आहे गणपती बाप्पाचं सिंहासन आहे तेही देखील खूप भव्य आहे आणि 350 किलो चांदीने ते तयार करण्यात आलंय। जेव्हा या ठिकाणी जे भक्त येतात तेव्हा हे बाप्पाचं रूप पाहून ते मंत्रमुग्ध होत असतात। भाविकांची इतकी श्रद्धा आहे की लालबागच्या राजाच्या नंतर जीएसबी सेवा मंडळाच्या मंडळाजवळ आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। केवळ मुंबईकरच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून जे ते भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। यावेळी जीएसबी सेवा मंडळातर्फे 444 कोटी रुपयांचा विमा आहे तो मंडळाने काढलाय आणि या संरक्षणातच केवळ दागिने नाही तर मंडप आणि भाविकांची सुरक्षा या कार्यक्रमासंबंधित इतर बाबींचाही समावेश केला गेलाय। गेल्या वर्षी सुमारे 422 कोटी रुपयांचा विमा होता म्हणजेच यावेळी एकूण 22 कोटी रुपयांची जी ती वाढ झालेली आहे। बाजारात दागिन्यांची किंमत सुमारे 70 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे। म्हणून जे ते गणेशोत्सवात केवळ दागिन्यांचीच चकमक नाही तर भक्ती आणि सेवेची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते। म्हणून जे ते यावर्षी सेवा मंडळाने भाविकांसाठी जेवणाची आणि प्रसादाची सोयही केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकतो जे ते मोठ्या प्रमाणात भक्त आहेत ते या जीएसबी सेवा मंडळाच्या राजाच्या दर्शनाला येत असतात। या मंडळात जे ती पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखचा मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आणि याबाबत प्रधान आचार्य यांच्यासोबत संवाद साधलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मी सध्या जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीत उभा आहे। सोन्याचा गणपती म्हणून त्या गणपतीची ओळख आहे आणि जे नवसाला जे लोक येतात त्यासाठी हा गणपती आहे तो विशेष करून ओळखला जातो। माझ्याबरोबर बोलण्यासाठी मुख्य प्रधान अर्चक विजय भट सर आहेत। सर काय सांगाल? सर्वप्रथम आपलं जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत। बाप्पाचं यावर्षी एक वेगळंच रूप पाहायला मिळतंय। यावर्षी सोन्यानी अख्खं बाप्पाला सजवलं गेलंय आणि यावर्षीचं वैशिष्ट्य काय? यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे एकातरावा हा उत्सव आहे आणि ती गणपतीच्या पाठी जी प्रभावळ आहे ती यावर्षी आम्ही नवीन बनवून घेतली आहे परत। म्हणजे त्याचं जुनी जी खराब झाली होती थोडीशी ती नवीन बनवून घेतली आहे। बाप्पाला श्रीमंत गणपती म्हणून बाप्पाची ओळख आहे। यावर्षी जे ते विमा आहे तो पण वाढून दिलाय। काय नेमकं यावेळेस नवीन करण्यात आलंय? बाप्पाच्या दागिन्यांमध्ये काही वेगळं करण्यात आलंय? तोही वाढून दागिने वगैरे काही नवीन वगैरे असं काही हे नाही पण त्याची किंमत वाढलेली आहे त्यामुळे विमाची किंमत पण आम्ही जास्त ह्याचा घेतला आहे। क्यू सिस्टम तो जरा आम्ही कॉम्प्युटर डिजिटलाइज करून व्यवस्थित केलेलं आहे। नक्कीच थँक्यू सर बोलल्याबद्दल। तर हे होते मुख्य प्रधान अर्चक विजय भट सर, त्यांनी जे ती बाप्पाच्याबद्दल आपल्याला दिलेली माहिती। कॅमेरा पर्सन विजय देशमुखचा मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मुंबईतलं सर्वात श्रीमंत गणेश मंडळ म्हणून जीएसबी सेवा मंडळ ओळखलं जातं। गौड सारस्वत ब्राह्मण पद्धतीनं इथले सगळे पूजाविधी केले जातात। प्रसाद देखील तशाच पद्धतीनं बनवला जातो आणि भक्तांमध्ये वितरित केला जातो।